राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यावर कारवाई करा. हिंदू जनजागृती समिती. 15 ऑगस्टच्या दिवशी राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती वाढावी म्हणून अभिमानाने देशभरात फडकवले जातात. मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत, गटारात अन्यत्र फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे असणारे ध्वज लगेच नष्ट न झाल्याने या राष्ट्रध्वजाचा विठंबना अनेक दिवस पाहावे लागतो. सध्या मास्क, टी शर्ट्स, अन्य वस्त्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात येत आहे. हा अपमान रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तसेच उपलब्ध कायद्याचा वापर सरकारने करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने खानापूरचे तहसीलदार यांच्याकडे केली. तसेच THO अनेक महाविद्यालयांमध्ये निवेदन दिले. त्याचबरोबर दलित संघटना राष्ट्राध्यक्ष हनुमंत दरापूर उपस्थित आणि त्याचबरोबर त्या खानापूर तालुक्यामधील अनेक हिंदू धर्मप्रेमी हिंदुत्वची संघटना यांच्या वतीने आणि आज तहसीलदार साहेबांना राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, राष्ट्रध्वजाचा एक सन्मानाचा वापर व्हावा. बऱ्याच वेळा आपण 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या निमित्तानं राष्ट्रध्वजाचा एक अभिमान म्हणून वापर करतो, एक राष्ट्रध्वजाचं प्रतीक म्हणून आपल्या देशाचं. परंतु हे एकीकडनं आनंदोत्सव एक अभिमान व्यक्त करत असताना दुसरीकडनं आपल्याकडून हा राष्ट्रध्वज बऱ्याच वेळा वापर झाल्यानंतर काही वेळा रस्त्याच्या बाजूला पाडलेला दिसतो, काही वेळा मुलं खेळणी म्हणून खेळतात आणि नंतर कुठे त्याचा वापर होतो. काही वेळा एक अलंकाराची गोष्ट म्हणून, काही वेळा महिला एक फूल म्हणून त्याचा वापर केला जातो, किंवा काही वेळा असते की मास्क म्हणून किंवा ब्रेसलेट म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि त्या माध्यमातून जी राष्ट्रध्वजाची विठंबना अवमान होऊ नये यासाठी आपण दरवर्षी निवेदन त्याचबरोबर शाळा देतो आणि त्याच पद्धतीने ह्या वर्षी पण आम्ही निवेदन देत आहे. आणि साहेबांनी याच्याबद्दल दक्षता घेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याबद्दल काळजी घ्यावी. ह्या प्रसंगी कोणरे कुबटवाडकर, खानापूर तालुका सनातन सचिव, गोविंदराव करमटे, विहब खानापूर तालुका अध्यक्ष, मल्लिकार्जुन मयेकर, गुरव शांताराम कदम, हनुमंत गुडलार, राष्ट्रीय दलित समिती अध्यक्ष, रोहित पाटील, बालाजी पाटील, परशुराम सुतार, संदीप सुतार, एकनाथ गुरव, महेश तोरल, चौकीदार संघटना जिल्हा अध्यक्ष व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. कुमुदा TV ब्युरो न्यूज, खानापूर.